श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकनाथ महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तव या विठ्ठले कृपा केली. आणि तुकाराम महाराज म्हणतात, मागा बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमचे आमचे पुण्य आहे म्हणून ज्ञानेश्वरी वाचतो आपण. गोंदवलेकर महाराज म्हणतात, एखादा मनुष्य माझ्याकडे येऊन गेला आणि त्याने जन्मभर नाम घेतलं नाही, पण जरी अंतकाळी त्याला अमक्याने मला नाम घेण्यास सांगितले होते पण मी नाम घेतलं नाही, अशी जरी तळमळ जरी झाली तरीसुद्धा त्याचा उद्धार होईल. संत पुरुषांचं प्रेम किंवा त्यांची कृपा कशी असते पहा. पुण्य म्हणजे ज्यांच्यामध्ये निस्वार्थीपणा आहे असे, आणि जिथे स्वार्थ असतो त्याला पाप म्हणायचं. आपण जी काही पुण्याची कमाई करतो त्याचं जर काही मर्म असेल तर निस्वार्थीपणे आपण किती कर्मे केली यावर ते अवलंबून असतं. आणि आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याचा आपल्या डोळ्यापुढे एक चित्रपट अंतकाळी आपल्याला नाईलाजाने पाहावा लागतो. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या घटना सर्रकन आपल्या डोळ्यासमोरून जातात, आणि खास करून पापकर्म जी आपल्या हातून घडलेली असतात तीच अंतकाळी आठवतात. त्यामुळे मरण यातना, नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतात. पण ज्यांनी पुण्यकर्म करून आयुष्यामध्ये पुण्याची कमाई केली असेल त्यांचा अंतकाळ चांगला होतो. आणि चांगला मृत्यू येण्यासाठी, चांगलं मरण येण्यासाठी पुण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अंतकाळी जर तुम्हाला देवता नेण्यासाठी आल्या तर त्याला पुण्य म्हणतात, आणि त्या देवता या शुभशक्ती असतात. आणि अंतकाळी जर यमदूत न्यायला आले तर मात्र तुम्ही पापी आहात, आणि मग तुम्हाला मरण यातना भोगाव्या लागतात. अंतकाळी देवता येऊन जेव्हा तुम्हाला घेऊन जातात, त्या आल्यामुळे मरत असताना आपली वृत्ती शांत होते, आणि सत्पुरुषांची आपल्याला आठवण होते, आपल्याला सद्गुरूंची, परमात्म्याची आठवण होते. आणि पुण्यानेच या गोष्टी सगळ्या घडतात. पुण्य जर क्षीण असेल तर सत्पुरुषाची गाठ पडते, पण काही काळातच त्यांच्यापासून आपण दूर निघून जातो. असं हे सगळं पाप पुण्याचं चिंतन आपण केलं. आता आपण 241वी ओवी पाहूया. तैसे दोष हे मूर्त
अंगी वाजो असती पहात, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. अर्जुन म्हणतोय, युद्ध केले तर हे सारे दोष मूर्त स्वरूपामध्ये जिवंत होऊन आपल्या पाठी लागतील आणि आपल्या माथी पापाचा शिक्का उठेल. हे जाणून सुद्धा आम्ही पाप कर्म करण्यासाठी प्रवृत्त का बरे व्हावे, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णांना उद्देशून या ओळीतून प्रश्न विचारतोय. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पहात, म्हणजे हे हत्येचं पातक किंवा हे दोष मूर्त स्वरूपामध्ये येऊन प्रत्यक्षामध्ये आपल्या अंगावर बसतात आणि पापाची आपली संख्या वाढवतात. हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे, आणि हे जाणून बुजून सुद्धा, माहीत असून सुद्धा हे पाप करण्यासाठी आम्ही का बरे प्रवृत्त व्हावे. पुढच्या ओवीमध्ये म्हणतोय, ऐसे पार्थू तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. कल्मश म्हणजे पाप. पापाचं जे काही आहे, दुःख म्हणा, यातना म्हणा, कष्ट म्हणा, त्या भोगाव्या लागणारच आहेत. आणि मी जे काही यांना मारणार आहे त्यातून निर्माण होणारं पाप कसं थोर आहे हे मी तुला आता सांगतो, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय. ऐसे पार्थ तिये अवसरी, पार्थ म्हणजे अर्जुन. अर्जुन त्यावेळेला म्हणे देवा अवधारी, देवा मी काय सांगतोय माझं म्हणणं ऐका. या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. यांना मारून जे काही पाप माझ्या माथी लागणार आहे त्यामुळे मला कसं दुःख आणि यातना भोगाव्या लागणार आहेत, ही पापाची थोरवी मी तुम्हाला आता सांगतो. आता इथे गीतेमधला 40वा श्लोक आहे, तो आपण बघूया आणि मग त्याच्यावर केलेलं ज्ञानेश्वरांचं भाष्य आपण पाहूया. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं अधर्मो अभिभवत्युत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं अधर्मोऽभिभवत्युत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं अधर्मो अभिभवत्युत. या गीतेमधल्या 40व्या श्लोकाचा अर्थ आपण अगोदर बघूया. कुळाच्या नाशामुळे शाश्वत असणारी वंश परंपरा नष्ट होते आणि त्यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यामध्ये गुंतले जाते, असं अर्जुन भगवंताला सांगतो आहे. युद्धाचे परिणाम किती घातक असतात त्याचं वर्णन इथे अर्जुन करतोय. समाजामध्ये पूर्वापार जर आपण इतिहास पाहिला तर 4 प्रकारच्या क्रांती झालेल्या आपल्याला दिसतात.
पहिलं म्हणजे राजकीय क्रांती, त्याला पॉलिटिकल रिव्हॉल्युशन असं म्हणतात. दुसरी आहे आर्थिक क्रांती, त्याला इकॉनॉमिकल रिव्हॉल्युशन म्हणतात. तिसरी आहे सामाजिक क्रांती, त्याला सोशल रिव्हॉल्युशन म्हणतात. आणि चौथी असते सांस्कृतिक क्रांती, त्याला कल्चरल रिव्हॉल्युशन म्हणतात. समाजामध्ये सतत काही ना काही बदल, काही ना काही क्रांती घडत असतात आणि त्यातून समाजाची रचना, समाजाचं जडणघडण, समाजाचं अस्तित्व या गोष्टी आणि एकमेकांबरोबर निर्माण होणारे संबंध प्रस्थापित होतात. जेव्हा युद्ध होतं तेव्हा युद्धानंतरची परिस्थिती फार भयानक असते. प्रचंड महागाई वाढते, वस्तूंचा तुटवडा होतो, आर्थिक शक्ती कमी पडते, मॅनपॉवर ही नाश पावलेली असते. माणसं नाश पावल्यामुळे माणसांची जी काही एकत्रित शक्ती असते, मॅनपॉवर, ती कमी पडते. त्यामुळे इकॉनॉमिकल रिव्हॉल्युशन जेव्हा होतात, आर्थिक क्रांती जेव्हा घडते, तेव्हा सर्वच लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. अर्थशास्त्र हे फार विचित्र आहे, नाही का? हिंदुस्थानामध्ये सामान्य माणसाला सुखाने अन्न वस्त्र निवारा मिळेल, परंतु सत्पुरुष असं म्हणतात की या जगामध्ये सर्वांना पुरेसं अन्न आहे, परंतु त्याचं वाटप मात्र योग्य तऱ्हेने होत नाही. ही सोशल रिव्हॉल्युशन किंवा सामाजिक क्रांती जी काही घडते, त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत असे दोन भाग पडतात. गरीब हे जास्त गरीब होत जातात आणि श्रीमंत हे जास्त श्रीमंत होत जातात. कितीही लोकसंख्या जरी वाढली तरी आपली पृथ्वी सर्वांना पुरेसं अन्न देऊ शकते, परंतु त्याचं वाटप मात्र योग्य पद्धतीने न झाल्यामुळे आणि बऱ्याचशा अन्नधान्याचा नाश होत असल्यामुळे काही काही वेळेला माणसांची प्रवृत्ती अशी असते की एखादं पीक जास्त आलं तर ते सडून कुजून वाया जातं किंवा फेकून देतात. परंतु गरीब देशांना अन्न द्यावं अशी काही भावना या श्रीमंत देशांच्या मनामध्ये येत नाही. श्रीमंतांकडे अति पैसा आणि म्हणून पैशाचं काय करावं ही त्यांना लागलेली काळजी, आणि गरिबांकडे पैसा नाही म्हणून त्यांना लागलेली काळजी. अशा प्रकारे श्रीमंतही काळजीत असतात आणि गरीबही काळजीत असतात. युद्धानंतर समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते, अनावस्था, गोंधळ निर्माण होतो. समाजाचं सामाजिक स्वास्थ्य बिघडतं आणि राजकीय संस्थांचा हस्तक्षेप वाढत जातो. राजकारणी लोक स्वार्थी झाल्यामुळे
आपलंच कसं भलं होईल याचाच ते सदैव विचार करतात आणि समाजाचा किंवा इतर स्तराच्या लोकांचा आणि त्यांच्या जगण्याचा ते विचार करत नाहीत. समाज स्वार्थी झाल्यामुळे त्याचे परिणाम समाजालाच भोगावे लागतात. संस्था एकमेकांना जुमानत नाहीत, एकमेकांवर अंकुश नसतो. त्यात हल्ली एक नवीन चित्र आपल्याला असं बघायला मिळतंय की जी सुशिक्षित मुलांची पुढची पिढी आहे ती बहुत करून परदेशामध्ये जायला उत्सुक असतात. त्यामुळे इथे भारतामध्ये त्यांचे म्हातारे आईवडील आणि तरुण मुलं मात्र परदेशामध्ये अशी काहीशी स्थिती निर्माण झालेली आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर, नागपूर अशा मोठमोठ्या गावांमध्ये जागेचा प्रश्न, घरांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. लाखांच्या घरात असणाऱ्या किमती आता कोटीच्या घरात गेलेल्या आहेत. त्यामुळं त्याचे परिणामसुद्धा समाजाला भोगावे लागतात. आता या गीतेच्या 40व्या श्लोकावर ज्ञानेश्वरांनी केलेलं भाष्य आपण बघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.